लक्षवेधी क्रमांक 10 वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, दिनांक 13 मार्च 2025 रोजी किती आहे आपण सर्वजण होळीचा सण साजरा करत असताना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यामध्ये कैलास नागरे या युवकानं जो स्वतःला काळ्या मातीचा धनी समजत होता, स्वतःला अशा आश्वासक असलेल्या अतिशय होतकरू युवकानं शेती माझी आहुती मागते अशा प्रकारची भावना व्यक्त करून आत्महत्या केलेली आहे। शेती, माती, पाणी आणि प्रगती या विषयावर चर्चा करणाऱ्या कैलास नागरे यांनी आत्महत्या केली आहे। आज त्या ठिकाणी सगळे संघटना, प्रकाश भाऊ पोरे जात आहेत। एक प्रकारचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातली शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कैलास नागरे याचं कुटुंब उघडं पडलेलं आहे आणि म्हणून माझे माननीय मंत्री महोदयांना 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। कैलास नागरे यांच्या 3 मुलांचं संगोपन, शिक्षण, नोकरी होईपर्यंत शासन करणार आहे का? कैलास नागरे यांची पत्नीला शासकीय नोकरी देणार आहे का? कैलास नागरे यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये आर्थिक मदत देणार आहे का? आणि 14 गावांच्या प्रश्नासाठी जो कैलास नागरे संघर्ष करत होता त्या 14 गावांचा पाण्याचा प्रश्न मंत्री महोदय सोडवणार आहात का? आणि तो केव्हा सोडवणार आहात? मला स्पेसिफिक आश्वासन पाहिजे। नसेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आपण बैठक लावा। सकारात्मक उत्तर द्या मंत्री महोदय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा सदस्य सन्माननीय सिद्धार्थजी खरात यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील शिवनी आरमाळ या गावातील युवा शेतकरी कैलास नागरे यांनी विष प्रश्नात्मक करून आत्महत्या केली हा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे। या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की त्या कुटुंबातील त्यांच्या विधवा असलेल्या पत्नीला नोकरी, त्याच पद्धतीनं त्यांच्या मुलांना शिक्षणाची व्यवस्था, आपल्या इथे शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबांना जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या यथोचित कायद्यानुसार आपण ती व्यवस्था करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। दुसरा विषय, या ठिकाणी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य मकरंदराव जाधव यांनी स्वतः बैठक घेतली होती त्यांच्यासोबत आणि त्या गावामध्ये पाणी मिळालं पाहिजे। एक तर पहिलं अडचण म्हणजे त्यांची जी डिमांड होती की त्या ठिकाणी कमांड एरियातून पाणी गेलं पाहिजे। तिथली अडचण अशी आहे की हे जे गाव आहे खडकपूर्णा कमांड एरियापासून जवळजवळ 8 किलोमीटर लांब आहे आणि खडकपूर्णा कमांड एरिया आधीच तुटीचा असल्याने अधिकची गावं त्याच्यामध्ये जोडता येणं शक्य नव्हतं। याबाबत देखील त्यांच्यासोबत बैठक झाली होती, स्वतः पालकमंत्री त्या ठिकाणी गेलेले होते, परंतु तरी स्वर्गीय नागरे यांची मागणी लक्षात घेता त्या ठिकाणी त्यांच्या गावात असलेल्या तलावाकरता जवळजवळ पाण्याची व्यवस्था करण्याकरता 2 कोटी रुपयाचा निधी देण्याची तयारी त्यांनी त्या ठिकाणी दर्शविली होती। तरी देखील त्या ठिकाणी दुर्घट घटना घडली। एक मिनिट, आपल्या भावना आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेता निश्चितपणे त्यांच्या कुटुंबाला जेवढी जास्त मदत करणं शासकीय कायद्यामध्ये राहून करण्यात येईल। प्लीज मला सकारात्मक आश्वासन हवं आहे। असं नोकरीचं आश्वासन देता येत नाही, परंतु याच्याकरता निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल। चला, धन्यवाद। लक्षवेधी क्रमांक 12